नक्कीच पी टाईप सेमीकंडक्टर. खिडकी उघडली का रे? तरी पण एवढा आवाज यायलाय. पॉवर ऑफ हलगी. ओके ठीक आहे, ठीक आहे. पी टाईप सेमीकंडक्टर. आता ज्यांना एन कळालं ते पी ची मदत करतील. मला सांगा या पी टाईपला कसं डिफाइन करावं लागेल? When suitable amount of trivalent impurity is added to pure or intrinsic semiconductor, then कुठलं मटेरियल तयार होईल किंवा कुठलं पी टाईप सेमीकंडक्टर तयार होईल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? मग ह्याला कसं लिहायचं आता? ह्याच भाषेत लिहिलं तर चालेल ना? मग तुम्ही काय म्हणणार? वेन काय बोलणार रे? तर वेन सुटेबल अमाऊंटच म्हणलं. आता डायरेक्ट कंट्रोल म्हणण्यापेक्षा काय म्हणलं? अमाऊंट ऑफ कुणाचं? तर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी जाणार आहे. वेन सुटेबल अमाऊंट ऑफ ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी इज ऍडेड टू. आता कधी पण इम्प्युरिटी प्युअर मध्ये टाकायची असते ना, मग प्युअरला नाव काय देता? ऍडेड टू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, देन कुठलं तयार होईल? पी टाईप सेमीकंडक्टर. आता हे पी टाईप काय येतात का? एक्सटेन्सिकच असतात ना. सेमीकंडक्टर विल फॉर्म असं म्हटलं तर चालेल का? साध्या सोप्या आपल्या भाषेत कळालं का? मग तुमच्याकडे आहे प्युअर, त्याच्यात तुम्ही कुठली इम्प्युरिटी ऍड करणार? मग ट्रायव्हॅलेंट. याचा अर्थ काय होतो? ट्रायव्हॅलेंट म्हणजे ज्याच्या बाहेरच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? याचं एखादं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर काय सांगणार तुम्ही? फक्त अल्युमिनियमच का? तर बोरॉन असेल, इंडियम असेल, बरोबर आहे ना? खूप सारे आहेत. आपण त्यातलं घेतली एक एक्झाम्पल. चालतंय ना? ओके. मग आता मला सांगा की ही कॉन्सेप्ट आहे आपली. मग बाकीचं बेसिक सगळं डोपिंग मध्ये कव्हर झालेलं आहे, मागच्या पॉइंट मध्ये कव्हर झालेलं आहे. मग सेम असंच होईल ना रे? आता आम्ही आलो नेक्स्ट पेज वरती. मग आमच्याकडे आता बेस असेल, सबट्रेट असेल. आता बेस आणि सबट्रेट साठी मगाची एक्झाम्पल सांगायची गरज आहे का? भाकर घेतली, हे घेतलं, ते घेतलं, झालं ते. आता आम्हाला माहिती आहे बेसचा अर्थ कळतो आम्हाला, बरोबर आहे ना? मग आता आमचा हा बेस आहे. मग याच्यामध्ये एन नको, आता इनफायनाइट नंबर ऑफ ऍटम्स असतील. प्युअर ऍटम्स ना ते सगळे. मग त्याच्यातले आम्ही काहीतरी चूज करूया. आता तेवढी सगळी बडबड करायची मला वाटत नाही गरज आहे म्हणून. बरोबर आहे का रे? मग हे सगळं समजलेलं असेल तुम्हाला, तर एवढ्यावरती भागते का आपण बघूया आता हे. ठीक आहे, एकच मिनिट. मग बाबा थोडस वरती जा की. इथं ड्रॉइंगचे क्लासेस आहेत का रे कुठे चांगले? मला सांगा बरं जरा. मग मला एक सांगा, हे खूप सारे आयटम्स आहेत आणि ते एकमेकांसोबत टाईटली बाउंडेड आहेत, बरोबर आहे का रे बाळांनो? एकदम चांगल्या पद्धतीने ते बांधले गेलेले आहेत एकमेकांसोबत. मग काय घेतलं तर मगाशी घेतल्याप्रमाणे नक्कीच हे काय असेल तुमच्यासाठी? सिलिकॉन म्हटलं ना तुम्ही. चला काय घे, जर्मेनियम घ्या, सिलिकॉन काय घ्यायचं ते. चला हे म्हणतात बाबा जर्मेनियम घ्यायचे. कोणतरी बोललं रे? पोरींमधून आवाज आला ना? कुठं राहिलं? काहीतरी बोलतो. कुठं राहिलं रे? झालं. बाकीचं तुम्ही काय करायचं असतं? समझने वालों को और बेवकूफ लोगों को कुछ भी करो, समझ में तो समझ में आ गया. वैष्णवी सगळं झालं का आमचं? करायले काय? बघा बरं. मग आता सगळं झालंय. मग आता तुम्ही याच्यावरती काय टाकणार? तर एक ऍटम टाकणार. आता ह्या सगळ्या गोट्या आहेत ना,
आता एक गोटी आणणार, त्या गोटीचं नाव अल्युमिनियम रे. आता तुम्ही खरंच गोटे खेळत होता का रे? आता काय आणलं तुम्ही? अल्युमिनियमची गोटी आणली, बरोबर आहे ना? आणि मग ती बंबाड केली, जोरात मारली आणि इमॅजिन करा की इथली जर्मेनियमची गोटी गेली आणि तो येऊन काय बसलं? आता मुद्दा असा आहे की या अल्युमिनियम कडे स्वतःचे किती इलेक्ट्रॉन आहेत? त्याला लागतात किती? आणखी एक लागतो, म्हणजे गरज असते टोटल 4 पाहिजे असतात, आहेत 3, म्हणजे गरज कितीची आहे? मग समजा हे आपण असं दाखवूया, या अल्युमिनियमचा हा एक आहे, हा एक आहे, हा एक इथं कमी पडायला ना. मग इथं कमी पडतोय तर ही जागा अल्युमिनियमची, म्हणजे हा जो बॉन्ड आहे ना, याला इलेक्ट्रॉन कमी पडायला, डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन झाली. मग हे शोधत असेल ना इलेक्ट्रॉन, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार? बरोबर आहे की नाही? मग असे समजा आम्ही 100 अल्युमिनियम टाकले तर 100 काय तयार होणार? बरोबर आहे का नाही? पण हीट मुळे समजा याच्यातला एक बॉन्ड ब्रेक झाला तर इथं एक होल तयार झाला आणि एक इलेक्ट्रॉन सुद्धा तयार झाला. मग मगाच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आता मला सांगा, 101 काय झाले? होल्स, आणि एक काय झाला? इलेक्ट्रॉन. बरोबर आहे की नाही? मग आता करंट जे कंडक्शन होणार आहे त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? होल्स असतील. लक्षात आलं का? समजलं का? मग मेजॉरिटी कोणाची वाढली? होल्सची वाढलेली आहे. मग आता जर हे तुम्हाला समजलं असेल, मी स्पीड का वाढवली कळाले ना रे बाळांनो? नक्की कळालंय का? मग मला सांगा, इव्हन ग्राफ सुद्धा असाच बनतो तर तुम्ही याच्याकडे जर लक्ष दिलं थोडस. तर आता बघा, थोड्या वेळासाठी आपण म्हटलं की चला हे मधला लेअर गेला खड्ड्यात, आपण याला म्हटलं चला कंडक्शन व्हॅलेन्स बँड. त्या वैष्णव चुकायला बरं का असं. मग आता व्हॅलेन्स बँड आणि याच्यावरती काय घेतलं तुम्ही? कंडक्शन. मग आता तुम्ही मला सांगा, आता तुमची ऍक्सेप्टर लेवल इथंच असणार ना? ऍक्सेप्टर लेवल जवळ का असणार? कारण तुम्हाला इलेक्ट्रॉन आहे तुमच्याकडे, काय होल तयार होणार आहे ना तो. मग या केसमध्ये काय होतं बाळांना, तर तुम्हाला कळायला पाहिजे की इथं जर तुम्ही समजा 1000 अल्युमिनियम टाकले तर नॉर्मल रूम टेम्परेचरला यांचं बॉन्डिंग हे तुम्हाला दिसतं ना, हे होल. तर ऑब्विसली तुमच्या एक लक्षात आलं असेल की या अल्युमिनियमलाच कमी पडलं नाही, बरोबर आहे की नाही? आणि थोड्याही रूम टेम्परेचरला हा काय करत असतो, तर तुम्हाला माहित असायला हवं की हा दुसऱ्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे काय करत असतो? अटॅक करतो. मग आपण स्टडी केलेलं आहे, समजा इथला इलेक्ट्रॉन इथं गेला, तिथं होल तयार होणार ना. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला व्हॅलेन्स बँड मध्ये खूप सारे काय भेटतात? तर खूप 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 काय भेटतील? होल्स भेटतील. इमॅजिन करा, इथं आपण एक बॉन्ड ब्रेक झाला म्हणलं होतं हीटमुळं, त्याच्यामुळे परत एक होल तयार झाला, तर इकडे एक काय होणार? इलेक्ट्रॉन जाणार. लक्षात आलं आहे का? मग या केसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, नंबर ऑफ होल्स आर व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर्ड टू. बरोबर आहे का? मग करंट कुणामुळे डॉमिनेट होतो? तर होल्समुळे होतो. मग करंट होण्याचं किंवा करंट फ्लो होण्याचं, आता करंट म्हणजेच खरं तर फ्लो असतो, पण त्याचं रिझन कोण आहे? इलेक्ट्रॉन्स आहेत का होल्स आहे? समजलं बाळांनो तुम्हाला? म्हणून या टाईपच्या सेमीकंडक्टरला त्यांनी नाव दिलेलं असतं पी टाईप. समजलं आहे का? मग पी टाईप मध्ये कोणाचं डॉमिनेशन वाढतं? पॉझिटिव्हचं. आणि एन टाईप मध्ये कोणाचं डॉमिनेशन असतं? निगेटिव्हचं. सोपं आहे की नाही?